नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे डेल्टा प्लस या व्हेरियंटची. कारण डेल्टा प्लसचा धोका हा दिवसेंदिवस वाढत चाललाय राज्यामध्ये आणि राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 64 रुग्ण आतापर्यंत आढळलेत. मुंबईमध्ये डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळलेत. यामधील एका 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काही दिवसांपूर्वी या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला मधुमेहासह इतर आजार देखील होते. विशेष म्हणजे या महिलेनं कोरोना लसीचे दोन्ही डोस सुद्धा घेतलेले होते. मुंबईमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 7 रुग्ण आहेत कोरोनाचे आणि त्यापैकी एका 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याची घटना. आतापर्यंत राज्यामध्ये एकूण 64 ते 65 रुग्ण आहेत आणि त्यापैकी 7 रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. एका 60 वर्षीय महिलेनं कोरोना लसीचे दोन्ही डोसेस सुद्धा घेतलेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झालेली होती आणि हा डेल्टा प्लस व्हेरियंट होता. या महिलेचा मुंबईमध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. संपूर्ण राज्यामध्ये एकूण 64 इतके रुग्ण डेल्टा प्लसचे आहेत. डेल्टा प्लसचा धोका हा दिवसेंदिवस राज्यामध्ये वाढू लागलाय. राज्यामध्ये एकूण मिळून 64 रुग्ण आहेत, तर त्यापैकी 7 रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. नागपूरमधला कोरोना सुद्धा दिवसेंदिवस नियंत्रणात येत असला तरी पूर्णपणे तो काही संपलेला नाहीये. रोज 10च्या घरात नवे कोरोना रुग्ण नागपूरमध्ये आढळत आहेत. काल जवळपास 2 आठवड्यानंतर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. ही स्थिती आहे. अपडेट आपण घेऊयात. नागपुरातून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, एकूणच सध्या स्थिती काय आहे नागपुरातली कोरोनाची आणि खास करून डेल्टा प्लसची? जर का मागच्या 3 आठवड्याचा विचार करायचा झाला तर नागपूरमध्ये साधारण 15 ते 20 या घरामध्ये रुग्ण पाहायला मिळतात आणि मागच्या 1 आठवड्यामध्ये तो आकडा 10 वर आलेला आहे. म्हणजे नागपूरमधली परिस्थिती सध्या तरी नियंत्रणामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये 1 मृत्यूची नोंद काल झालेली आहे. असं असलं ते नागपूरचा पूर्णपणे कोरोना संपलेला नाही आणि मागच्या 2 लाटेचा जर का आपण अनुभव बघितला तर जे सणासुदीचे दिवस होते त्या सणासुदीच्या दिवसामध्ये नागरिकांचा जो बेजबाबदारपणा आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर कुठेतरी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळाली आणि नंतर जो पीक होतो तो मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पाहायला मिळतो. तर मागच्या 2 लाटेचा अनुभव बघता तोच ट्रेंड नागपूरमध्ये सध्या तरी पाहायला मिळतो. त्यामुळे अजून नागपूरचा सध्या कोरोना संपलेला नाही. मात्र मागच्या 15 दिवसाचे जे काही आकडे आहेत ते अत्यंत दिलासादायक आहे. नागपूरचा सध्याचा संक्रमण दर जरी बघितला तो देखील 1% खाली आहे. म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की संपूर्ण देशाचा विचार करायचा झाला तर ज्या प्रकारे 50% रुग्ण हे एकट्या केरळमधनं निघतं ती परिस्थिती नागपूरमध्ये नाही. कारण की मागच्या 2 महिन्याआधी केरळ आणि महाराष्ट्र हे 2 राज्य अग्रेसर होते कोरोनामध्ये. मात्र हळूहळू आता महाराष्ट्रातला कोरोना नियंत्रण झाला. त्यामध्ये विदर्भातला देखील कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामध्ये तुम्ही जर का भंडारा, गोंदिया हे जर जिल्हे बघितले तर तिथे ॲक्टिव्ह केसेसची संख्या ही 10च्या खाली आहे. भंडारा जिल्ह्यात तर मागच्या 1 आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की तिथे कोरोनाचा ॲक्टिव्ह केसेस देखील नव्हते. काल एक मुलगा तिथे कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यामुळे 1 ॲक्टिव्ह केस भंडाऱ्यामध्ये आहे. गोंदियामध्ये देखील बऱ्यापैकी तशीच परिस्थिती आहे की 10च्या खाली तिथले ॲक्टिव्ह केसेस आहे. तर नागपूर आणि विदर्भ बऱ्यापैकी कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि विशेष करून डेल्टाचा सध्या तरी प्रकोप विदर्भामध्ये पाहायला मिळत नाही. कारण की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जर का आपण विचार केला तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये विदर्भ हे आघाडीवर होतं आणि विदर्भानंतर मग उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोरोना पसरलेला होता. मात्र यावेळेस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आपल्याला तिसऱ्या लाटेचे संकेत मिळतात. मात्र विदर्भामध्ये तसे संकेत सध्या तरी पाहायला मिळत नाही. त्यामुळे एकंदरीत विदर्भातली परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये आहे. मात्र जे जाणकार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोना हा पूर्णपणे गेलेला नाही. ज्या प्रकारे डेल्टा व्हेरियंट जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तुम्ही अमेरिका असो किंवा युरोपामध्ये असो, डेल्टा व्हेरियंट ज्या प्रकारे बिहेव करतो तोच बिहेव जर का महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहिला तर पुढील काळामध्ये निश्चितच विदर्भामध्ये देखील आणि नागपूरमध्ये देखील संख्या वाढू शकतो. म्हणून नागरिकांनी काळजी घेणं करणं आणि जे काही नियम सरकारने लावून दिले त्या सर्व नियमाचं पालन करणं गरजेचं आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. तुषार, एकतर राज्यामध्ये निर्बंध शिथिल होत आहेत, त्यातच आता सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे पहिल्या लाटेचा आपल्याला अनुभव आहे काय नेमकी परिस्थिती होती आणि आता तिसरी लाट सुद्धा अगदी उंबरठ्यावर आहे. म्हणजे जी संभाव्य जी शक्यता आहे तिसऱ्या लाटेची, त्यामुळे एकंदरीतच काय काळजी घेणं गरजेचं आहे. कारण
सध्या जरी विदर्भ आणि नागपूरमधला आकडा जरी कमी झालेला असला किंवा 2 आठवड्यानंतर 1 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद जरी ही स्थिती असली तरी देखील अजूनही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाचा विषय हा आहे की तुम्ही पहिल्या 2 लाटेमध्ये बघा की जे सणासुदी विशेष करून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये जे सणासुदीचे दिवस सुरू होतात त्या दिवसामध्ये कोरोना हा संख्या अशीच कमी होती. 100च्या घरामध्ये, कधी ती 50च्या घरामध्ये असायची. मात्र हळूहळू ऑक्टोबर, नोव्हेंबर येतपर्यंत ती 200-300च्या घरामध्ये जाते आणि त्यानंतर मग जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये ती 500 आणि 1000च्या घरामध्ये जाते आणि मग एप्रिल, मे महिना जेव्हा येतो तेव्हा तो 5000च्या वर एकट्या नागपूर शहरामध्ये. तुम्ही जर का 24 एप्रिलचा नागपूरचा आकडा बघितला तर 24 एप्रिलला त्या दिवशी एकट्या नागपूरमध्ये 9000 रुग्ण निघाले होते. म्हणजे 8999 तो आकडा होता. म्हणजे त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की तेव्हाचा पीक किती होता आणि आजचा पीक किती आहे. म्हणजे आज सध्या जरी पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये असली तरी डॉक्टरांचं असं म्हणणं आहे किंवा तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत ज्या जगामध्ये चर्चा सुरू आहे, कदाचित जी दुसरी लाट होती तो डेल्टा व्हेरियंट बऱ्यापैकी विदर्भातल्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना येऊन गेला. त्यामुळे लोकांची जी हर्ड इम्युनिटी आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा किती प्रभाव विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर पडेल हा एक चर्चेचा विषय असू शकतो. मात्र दुसरीकडे आपण बघितलं की जगामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये आजही 1 लाखाच्या वर दिवसाला रुग्ण निघतात. म्हणजे आपण आपल्या देशाचा विचार करायचा झाला तर काल देशामध्ये 41,000 रुग्ण निघाले होते. त्यापैकी एकट्या केरळमधले 23,000 रुग्ण होते. यामध्ये उर्वरित राज्याच्या तुलनेने आणि महाराष्ट्राच्या तुलनेने केरळचा आकडा हा खूप जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. मात्र आता हळूहळू दुकानं उघडत आहे, मॉल्स उघडत आहे, थिएटरला परवानगी मिळाली नाही. मात्र ज्या काही बाजारपेठा उघडत आहेत आणि सोबतच सणासुदीचे दिवस येत आहे त्यामुळे या काळामध्ये जी गर्दी पाहायला मिळेल, जी गर्दी बाजारपेठेमध्ये होईल आणि त्या गर्दीचा कुठंतरी शक्यता वर्तवली जात आहे की कुठंतरी ती गर्दी धोक्याची ठरू शकते. कारण की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जी भीती व्यक्त केली होती तज्ज्ञाने त्यानंतरही नागरिकांनी त्या नियमाचं पालन केलं नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनाची सुनामी अनुभवावी लागली. आता देखील तशीच भीती व्यक्त केली जाते. मात्र नागरिकांनी नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे मग सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल आणि इतर जे काही नियम शासनाने लावून दिले त्या सर्व नियमाचं पालन करणं गरजेचं आहे. तरच परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. नाहीतर लोकच म्हणजे नागरिकच जर बेजबाबदार राहील तर नागरिकच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देईल असं तज्ज्ञांना मत आहे. तुषार, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोविड-19 व्हायरसचा जो काही प्रकार होता, पहिली लाट जेव्हा आली त्यानंतर त्याच्या जीनोममध्ये मॉडिफिकेशन किंवा म्युटेशन होऊन त्याच्या सिक्वेन्समध्ये म्युटेशन होऊन हा डेल्टा प्लस हे व्हेरियंट नंतर आले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट, या दुसऱ्या लाटेमध्ये हा व्हेरियंट सापडला. मात्र जी आपण लस घेतोय ती या व्हेरियंटवरती सुद्धा प्रभावी आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळे कुठलाही व्हेरियंट असू देत कोरोनाचा, त्याच्यावरती लस घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक घटकाचं लसीकरण होणं महत्त्वाचं आहे आणि राज्यामध्ये जी काही लसीचा तुटवडा सध्या आहे त्यामुळे हे जे दोन्ही काही विरोधाभास दिसत आहेत त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर नागपुरात लसींसंदर्भात काय स्थिती आहे? जर का नागपूर शहराचा विचार करायचा झाला तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 10,24,000 लोकांचा पहिला डोस झालेला आहे आणि यामध्ये 4,19,000 लोक आहेत ज्यांचा दुसरा डोस झालेला आहे. म्हणजे नागपूर शहराची सरासरी आपण जर का लोकसंख्या ही 35 लाखाच्या घरामध्ये, म्हणजे संपूर्ण जिल्ह्याची लोकसंख्या ही 52 लाख आहे. शहराची लोकसंख्या साधारण 35 लाखाच्या घरामध्ये आहे. त्यामध्ये आपण असं समजू की 25 लाख लोक हे लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी फक्त 4,19,000 लोकांचा दुसरा डोस झालेला आहे. म्हणजे साधारण फक्त 22 ते 23% लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. अजूनही पात्र असणाऱ्या नागरिकांपैकी 75 ते 76% नागरिक असे ज्यांना अजून दुसरा डोस मिळायचा आहे. म्हणजे पहिल्या डोसनी पूर्णपणे धोका टळतो असं नाही, पण एक प्रोटेक्शन मिळतं. दुसरा डोस झाला तर आणखी प्रोटेक्शनची क्षमता जास्त वाढते. मात्र अजूनही जर का तुम्ही बघितलं नागपूरमध्ये दिवसाला म्हणजे मागच्या 10 दिवसापासून तर कोविडशील्ड लस नागपूरमध्ये उपलब्ध नाही आणि कोवॅक्सिनचा साठा हा काल फक्त 2000 होता नागपूर शहरामध्ये आणि 163 केंद्रापैकी फक्त 9 केंद्र सुरू आहे. त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की एकीकडे लसीकरण संत गतीने सुरू आहे, दुसरीकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार नागपूरकरांच्या डोक्यावर आहे. या परिस्थितीमध्ये आपण तिसऱ्या लाटेचा कसा सामना करू हे देखील प्रश्न आहे. पण एक गोष्ट आहे की तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना कोरोना होऊन गेला किंवा ज्या लोकांना असिम्प्टोमॅटिक कोरोना होऊन गेला त्यामुळे त्या लोकांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आहे की जी तुषार थोडंसं थांबवते. नागपूर आणि एकूणच विदर्भातली परिस्थिती तर आपण जाणून घेतली.
मात्र या सगळ्या स्थितीवर आणि एकूणच डेल्टाचा धोका नेमका आता भविष्यात राज्याला किती आहे या संदर्भात आपण अधिक बोलूया. डॉक्टर निखिल बाळंखे आपल्यासोबत जोडले गेलेत. डॉक्टर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. जर आपण आकडेवारी पाहिली तर राज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 64 रुग्ण आहेत, त्यापैकी 7 मुंबईत आहेत आणि त्यातील एका 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लस या व्हेरियंटमुळे मृत्यू देखील झालाय. काय एकूणच यावरती सांगाल? डेल्टा प्लस जसं तुम्ही आता काही वेळापूर्वी बोलल्या की म्युटेशन्स असतात, हे लिनिएजेस असतात डेल्टा व्हायरस मध्ये आणि मल्टिपल लिनिएजेस मल्टिपल म्युटेशन्स मध्ये कन्वर्ट होतात. तर हे जसे जसे म्युटेशन्स होतील तसं तसं तो व्हायरस अजून जास्त स्ट्रॉंग होणार आहे, अजून इन्फेक्टिव्ह होणार आहे आणि त्याचं स्प्रेडिंग पॉवर खूप जास्त जोरात वाढणार आहे. जस्ट एक्झाम्पल द्यायचं, आपण जे आरओ व्हॅल्यू सगळ्यांनी बघितली आहे, आरओ व्हॅल्यू अगदी सुरुवातीचा व्हायरस रुटीन जो वुहानचा व्हायरस होता, इट वॉज 2.6 आणि याची आरओ व्हॅल्यू अराउंड 8 आहे. म्हणजे याची इन्फेक्टिव्हिटी जवळजवळ 5-6 पट जास्त आहे, ऍज इक्वल टू चिकन पॉक्सची इन्फेक्टिव्हिटी. त्यामुळे हा खूप जोरात वाढणार आहे आणि त्याची पसराव पण जास्त आहे, त्याचं इन्फेक्टिव्हिटी अपार्ट त्याच्या हॉस्पिटलायझेशन जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे लसीकरणाशिवाय याला काही दुसरं इलाजच नाहीये. कारण असं लक्षात आलंय की डेल्टा प्लस ज्यांना ज्यांना झालेला आहे त्याच्यापैकी जितक्या लोकांनी व्हॅक्सिनेट झालेले आहे त्या व्हॅक्सिनेट झालेल्या लोकांना हॉस्पिटलाइज झालं तरी आजाराची मात्रा खूप कमी असते, डिस्चार्ज लवकर मिळतो, आयसीयू स्टे नसतो किंवा अगदी फार कमी असतो आणि मॉर्टॅलिटी जी आहे म्हणजे याच्यातनं मृत्यू होण्याचं प्रमाण खूप कमी आहे इन केस इफ यू आर व्हॅक्सिनेटेड. तर महत्वाचा मुद्दा आहे व्हॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं डॉक्टर, तुम्ही जे वॅक्सिनेशन महत्वाचं आहे म्हणताय, मात्र ज्या पद्धतीनं राज्यामध्ये लसींचा तुटवडा आहे, लोकांना लस घेण्याची इच्छा आहे, लोक तयार आहेत, पण लस मिळत नाहीये आणि डेल्टा प्लसचा सुद्धा सामना करायचा आहे, तर हे गणित कसं काय जमवायचं? त्याला आता हे पॉलिटिकली अरेंज करणं आवश्यक आहे आणि याला आपल्याकडे दुसरा इलाजच नाही. जसे जसे वॅक्सिन्स अवेलेबल होतील आहे तसं तसं याचं प्रमाण कमी होणार आहे. आणि जसं आपण ज्याला हर्ड इम्युनिटी म्हणतो की ही जी आरओ व्हॅल्यू होती 8 to 10 डेल्टा प्लसची, ही कमी झाल्याशिवाय याचा स्प्रेड कमी होणार नाहीये. ही आरओ व्हॅल्यू 1.5 to 2 जेव्हा होईल तेव्हा त्याचा स्प्रेड कमी होईल आणि ही कमी होण्याकरता वॅक्सिनेशन. तर हे आता प्रशासनाला वॅक्सिन अरेंज करणं हा त्यांच्या हातात आहे आणि अवेलेबिलिटीचे इश्यूज असले पाहिजे, व्हॉट एव्हर इज अ रिझन. पण हे जोपर्यंत वॅक्सिन्स अवेलेबल होणार नाही तोपर्यंत याचा प्रमाण कमी होणार नाही. बरं डॉक्टर, ज्या वेळेला हा व्हायरस प्रथमतः इंट्रोड्यूस झाला होता किंवा आला होता, त्यानंतर जसे म्युटेशन्स होत गेले, त्याचे वेगवेगळी रूपं म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर येत गेली. आता त्यापैकीच डेल्टा प्लस हे एक रूप आहे. त्यानंतर आणखी जर म्युटेशन्स पुढे पुढे वाढत गेली, वेगवेगळे प्रकार, तर त्यात आणखी तो डेंजरस होत जाईल का? म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना घाबरवायचं नाहीये, पण माहिती मात्र द्यायची आहे. त्यामुळे आणखी डेल्टाच्या पुढचं सुद्धा व्हेरियंट आपल्याला काही म्हणजे समजा जर दुर्दैवानं तिसरी लाट आली तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं का? डॉक्टरांचा संपर्क आपल्याशी तुटलाय, मात्र सध्या राज्यामध्ये डेल्टा प्लसचे जे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि एकूणच डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे, कारण या लसी डेल्टा प्लस या कोरोना व्हायरसच्या व्हेरियंटवरती सुद्धा प्रभावी आहेत. त्यामुळे डेल्टा प्लसमुळे होणारं नुकसान जर टाळायचं असेल तर लसीकरण ही एक महत्त्वाची आणि प्राथमिक गोष्ट आहे. मात्र राज्यामध्ये सध्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचे 64 रुग्ण आहेत, त्यापैकी 7 रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत आणि त्यापैकी एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. मात्र इतरही कोमॉर्बिडिटीज या महिलेला होत्या आणि डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना मुंबईमध्ये. एकूणच नागपुरातला सुद्धा आपण आढावा घेतला आणि विदर्भातला सुद्धा. कोरोनाचं प्रमाण तिथे कमी झालंय, मात्र तिथे पूर्णपणे कोरोना संपला असं म्हणता येणार नाही. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण डॉक्टरांशी बोलताना त्यांचं एकच म्हणणं आहे की जो डेल्टा प्लस हा व्हेरियंट आहे, जसजसं म्युटेशन वाढत जाईल तसतसा हा अधिकाधिक डेंजर होत जाईल, त्याचा जो स्प्रेडिंग कॅपॅसिटी आहे ही वाढत जाईल. त्यामुळे या पुढे देखील आतापर्यंतची जी काळजी आपण घेतली त्याही पेक्षा जास्त काळजी ही यापुढे आपल्याला घ्यावी लागणार आहे.
निश्चित जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, कारण की आताच सांगितलं की वुहानचा जो व्हायरस होता, मूळ वुहान व्हायरस, त्याचा जो स्प्रेडची त्याची क्षमता होती आणि आता नवीन डेल्टा प्लसची क्षमता, यामध्ये साधारण 4 पटीने जास्त प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे याचा स्प्रेड तितक्याच वेगाने वाढणार आहे, सोबतच तो तितकाच डेंजरस देखील आहे. फक्त याचा उपाय डॉक्टरांनी जे सांगितलं की व्हॅक्सिनेशन हाच एक उपाय आहे, कारण की जे आकडे सांगतात, ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलं होतं त्या लोकांना जास्त हॉस्पिटलाइज व्हायची गरज पडली नाही, किंवा हॉस्पिटलाइज झाले तर ते तितक्या डेंजर स्टेजमध्ये गेलेले नाही. आता महत्त्वाचा विषय आहे की हा व्हेरियंट हे होतो, हा व्हायरस असल्यामुळे नुसतं कोरोनाच नाही तर या आधीचे जे काही वेगवेगळे व्हायरस असेल, हे व्हायरस स्वतःला चेंज करतात, म्हणजे वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल घडून आणतात. ज्या ज्या प्रकारचे वातावरणामध्ये चेंजेस आले तसाच हा व्हायरस देखील स्वतःला चेंजेस करत असतो. त्यामुळे आता डेल्टा प्लस आला, डेल्टा प्लसचे देखील वेगवेगळे व्हेरियंट येईल. तिसऱ्या लाटेनंतर आणखी नवीन व्हेरियंट पाहायला मिळेल, आणि जर का या तिसऱ्या व्हेरियंटमध्ये आणखी घातक राहिलं तर त्या पद्धतीनं मग प्रशासनाला आणि सगळे तज्ज्ञ मंडळींना या सर्व गोष्टीचा विचार करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता लसीकरणावर जो काही संशोधन सुरू आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर लोकांमध्ये किती दिवसापर्यंत त्याचं प्रोटेक्शन राहतं यावर जगामध्ये संशोधन सुरू आहे. यासोबतच आता या व्यतिरिक्त बूस्टर डोस घेण्याची नागरिकांना गरज आहे का, म्हणजे जर का कोरोना सातत्याने आपल्यामध्ये राहिला आणि तो सातत्याने असाच प्रभाव टाकत राहिला तर मग आपण जगायचं कसं, किंवा पुढच्या भविष्याचा विचार करायचा असेल तर त्यातनं मार्ग कसा काढायचा, म्हणजे यासाठी देखील जागतिक स्तरावर संशोधन सुरू आहे. म्हणजे आपण युरोपियन कंट्रीमध्ये बघा किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे की 2 डोस घेतल्यानंतर नागरिकांना तिसरा डोस द्यायचा असेल, तो बूस्टर डोस म्हटला जातो, तो बूस्टर डोस मग किती दिवसानंतर द्यायचा, 1 वर्षानंतर. जर का 1 वर्षापर्यंत साधारण हर्ड इम्युनिटी असेल तर मग हर्ड इम्युनिटी संपल्यानंतर तो व्हायरस परत तुमच्यावर अटॅक करू शकतो का, यावर देखील संशोधन सुरू आहे. वेगवेगळ्या जागतिक स्तरावर याचे अहवाल देखील आलेले आहे आणि तज्ज्ञांचं याबद्दल वेगवेगळं मत आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की लसीकरण हा एक त्यावरचा पर्याय आहे, आणि लसीकरणाचा पुढचा टप्पा देखील एक जर उपाय असेल तो म्हणजे बूस्टर डोस असू शकतो. तर जागतिक स्तरावर या संदर्भात संशोधन सुरू आहे. मात्र एक गोष्ट आहे की यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय जो नागरिकांच्या हातामध्ये तो असतो स्वतःची काळजी घेणं, सुरक्षित राहणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, आणि जे काही नियम शासनाने आणि प्रशासनाने लावून दिले त्या सर्व नियमांचं जी. पालन करणं, ते जर केले तर आपण जी, तुषार, बऱ्यापैकी धोका. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. एकूणच डेल्टा प्लसचा राज्यामधला वाढत असलेला धोका आणि त्यावरच्या उपाययोजना यावरती आपण अधिक चर्चा करणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत नमस्ते महाराष्ट्रमध्ये. सध्या डेल्टाचा वाढत असलेला राज्यातला धोका, कारण सध्या 64 हे रुग्ण राज्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये 7 रुग्ण आहेत. या संदर्भात आपण अधिक बोलतोय. डॉक्टर निखिल बाळंखे आपल्या सोबत आहेत, जे याबद्दल अधिक माहिती आपल्याला देत आहेत. डॉक्टर, सर्वसामान्य प्रेक्षकांना किंवा नागरिकांना ही गोष्ट माहीत नसते की आता कोरोनाचा जो पहिला व्हायरस आला जगामध्ये तो काय होता, त्यानंतर त्याच्यामध्ये बदल होऊन डेल्टा काय झालं, डेल्टा प्लस काय, आणि आता आणखीन जर भविष्यात वेगळे प्रकार आले तर ते काय असतील. कोरोना जो पहिला व्हायरस होता 2019 मध्ये डिसेंबर महिन्यात जो वुहान मधनं आला होता, त्याला आपण कॉमन रुटीन व्हायरस म्हणत, म्हणजे जो पहिला व्हायरस हा RNA व्हायरस होता, आणि याच्यामध्ये 30,000 अमायनो ऍसिड पेअरिंग असतात. तर इमॅजिन करा, हे कुठली अमायनो ऍसिड पेअरिंग चेंज झाला की म्युटेशन होणार, लिनिएज चेंज झालं की म्युटेशन होणार. तर इतके म्युटेशन सगळे संभव आहेत. तर ते कोरोनाचे मल्टिपल म्युटेशन होत गेले, आणि एक लिनिएज आलं ज्याला आपण 1.617.2 असं एक लिनिएज आहे, ज्याला फायनली WHO इंडियन व्हेरियंट म्हणतात, ज्याला डेल्टा व्हायरस म्हणून प्रसिद्ध झालं. तर सेकंड वेव्ह जी आली आपली, ती डेल्टा व्हायरसची वेव्ह होती. मोस्ट ऑफ द पेशंट डेल्टा व्हायरस. पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक म्युटेशन झालं, ते जे अमायनो ऍसिड पेअरिंग होतं ते चेंज होऊन K417N असं एक नवीन म्युटेशन तयार झालं. ते अमायनो ऍसिड पेअरिंग चेंज झालं, आणि ज्याला डेल्टा प्लस किंवा नेपाळ व्हेरियंट म्हणतात. आता हा जो आहे हा जरा त्रासदायक आहे, कारण सध्या जरी हा फक्त जगामध्ये 124 देशांमध्ये आहे, त्यातल्या त्यात UK, नेपाळ, लॅटिन अमेरिका, अमेरिका या ठिकाणी जास्त आहे, आणि भारतातही त्याचे रुग्ण आता आढळले आहेत. याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जो पहिल्याच्या पेशंटमध्ये खोकला आणि जो कॉमन प्रेझेंट आणि लॉस ऑफ टेस्ट हे जे होतं, ते आता या पेशंटला नसतं. यांना स्मेल, टेस्ट, खोकला वगैरे व्यवस्थित असतं. फक्त हेडेक, बॉडी पेन आणि रॅश बॉडीवरती आणि लूज मोशन्स. तर आपल्याला यामुळे या प्रेझेंटेशन असलं तर सतर्क राहणं आवश्यक आहे.
प्रत्येक वेळेस खोकला येण्याची वाट पाहायची नाही आणि नुसतं सर्दी खोकला म्हणजे सर्दी ताप हेडेक बॉडी पेन आणि लूज मोशन असं असलं तरी प्रत्येकाने चेक करावं. बरं. तर सध्या डेल्टा प्लस व्हेरियंटला सुरुवात झाली आहे. पण जगामध्ये ज्या स्पीड ज्याला आपण एक्सपोनेन्शियल प्लॉरिफरेशन म्हणतो, जे युके मध्ये अमेरिकेत पाहायला मिळालं, लकीली इंडियामध्ये अजून पाहायला मिळालेलं नाही. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ फॉर ऑल ओव्हर इंडियन्स. बरं डॉक्टर, जसजसे प्रकार येत जातील किंवा जसं म्युटेशन होत जाईल, व्हेरियंट चेंज होत जातील, तशी त्याची लक्षणं आणि उपचार हे देखील बदलत राहील का? करेक्ट. हे बदलणारच आहे. जसं जसं म्युटेशन होईल व्हायरसचं प्रेझेंटेशन बदलणार आहे. तर आपण वुहानचा जो पहिला व्हायरस आला होता किंवा डेल्टा वेव्ह मध्ये प्रत्येक जण खोकला झाला की पळायचा दवाखान्यामध्ये, ताप आला तर पळायचा. याच्यामध्ये खोकला तितक्या तीव्र प्रमाणात जाणवणार नाहीये. लॉस ऑफ टेस्ट, लॉस ऑफ स्मेल ही कमी प्रमाणात राहणार, म्हणजे हे इंटॅक्ट राहणार आहे. पण हेडेक, बॉडी पेन, रॅश, लूज मोशन्स हे जास्त प्रमाणात राहणार आहे. पण काही दिवसानंतर खोकला सुद्धा सुरुवात होईल. पण पूर्वी जसं खोकला येईपर्यंत आपण वाट पाहतो, याच्यात थोडं डिलेड प्रेझेंटेशन होणार आहे. तर प्रत्येकाला जर का खोकला नसतानाही दम लागला आणि ताप असेल, हेडेक असेल, रॅश असेल, लूज मोशन्स असतील तर त्यांनी ताबडतोब संपर्क साधावा. बरं डॉक्टर, आत्ता आपण ज्या लसी घेतोय म्हणजे लसीचे 2 डोस घेतोय, त्याच या सगळ्या व्हेरियंट वरती प्रभावी असणार का? म्हणजे डेल्टा काय आणखीन पुढे जाऊन दुर्दैवानं गॅमा बिमा आले तरी पण लस ही सगळ्यावरती हीच प्रभावी राहणार का? करेक्ट. आता हे जे व्हायरसेस होते, आता यांना सगळ्यांना आधी VOI म्हणायचे, व्हायरसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन. नाव दे आर म्हणजे कन्वर्टेड इंटू व्हायरसेस ऑफ कन्सर्न. जी तुम्ही गॅमा म्हणाल्या, तर अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा ह्या सगळ्या व्हायरसेस ऑफ कन्सर्न आहे. अजून कॅपा आणि एप्सिलॉन दे आर नॉट व्हायरसेस ऑफ कन्सर्न. तर हे जे 4 व्हायरसेस आहे, याच्यामध्ये सगळ्यांना आधी भीती होती की आपले वॅक्सिन्स काम करणार नाही. पण जसे जसे आपल्याकडे पेपर्स यायला लागले, तर इंडियात जे 3 वॅक्सिन्स मिळतात आहे, कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक. तर कोवॅक्सिन कन्फर्म झालेलं आहे की हे वॅक्सिन काही प्रमाणात इथे काम करत आहे आणि याचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. कोविशिल्डचे सुद्धा सेंटर फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी इन हैदराबाद त्यांनी आताच एक डेटा दिलाय की ज्याच्यामध्ये तिथे सुद्धा न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. स्पुटनिक इज 90% वर्किंग अगेन्स्ट दिस. तर आता आपल्याकडे अवेलेबल असलेले वॅक्सिन याच्यावर कामच करणार नाही असं अजिबात नाहीये. ज्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा इम्युनॉलॉजीमध्ये व्हायरल एस्केप फेनॉमेना म्हणतात, तसा पाहायला मिळू शकतो की जिथे व्हायरस वर्क. आणि अशा वेळी 2 वॅक्सिन मिळाल्यावर सुद्धा तुम्हाला कोविड होऊ शकतो, ज्याला कोविड म्हणतात. तर असं पॉसिबल आहे, पण खूप जास्त प्रमाणात नाही. त्यामुळे वॅक्सिनेशन अँड वॅक्सिनेशन दॅट इज आपल्या सगळ्यांना अपार्ट फ्रॉम आपण SMS करायचो सेफ डिस्टन्सिंग आणि हँड वॉशिंग वगैरे, त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाने वॅक्सिनेशन धाव घेतली पाहिजे. गव्हर्नमेंटला प्रेशराईज केलं पाहिजे अवेलेबिलिटी फॉर वॅक्सिन्स आणि ऍटलीस्ट 60% ऑफ पॉप्युलेशन शुड बी वॅक्सिनेटेड. बरं, म्हणजे वॅक्सिन घेतली तरी कोरोना होऊ शकतो, मात्र मृत्यूचं प्रमाण किंवा मृत्यू हा टाळला जाईल ही त्यातली एक महत्वाची बाब आहे. आता डॉक्टर, 100%. यापुढे समजा डेल्टा प्लस जरी व्हेरियंट हा सध्या असला तरी आता भविष्यामध्ये आढळणारे कोरोना रुग्ण हे आधीच्या व्हेरियंटचे पण आढळतील, डेल्टाचे पण आढळतील आणि प्लसचे पण आढळतील का, की जो नवीन व्हेरियंट असतो त्याच्यात सगळे रुग्ण आढळतात? नाही, हे म्युटेशन किती प्रमाणात झालं आहे याच्यावर सगळं अवलंबून राहणार आहे. पण जर डेल्टा प्लस आलाच इंडियामध्ये फॉर सम रिझन आणि जास्त प्रमाणात ज्याला आपण एक्सपोनेन्शियल प्लॉरिफरेशन म्हणतो ते जर झालं, तर शक्य आहे की डेल्टा प्लसचे व्हेरियंट रुग्ण वाढतील. कारण डेल्टा प्लसची जी RO व्हॅल्यू आहे, स्प्रेड व्हॅल्यू, प्रोडक्टिव्हिटी व्हॅल्यू इज टाइम्स मोर दॅन रुटीन व्हायरस. तर त्याच्यामुळे त्याचे रुग्ण वाढणारच आहे. पण तुम्हाला 3ही रुग्ण आढळू शकतात. पण डेल्टा प्लस आलाच, डेल्टा प्लसचे रुग्ण जास्त दिसतील. बरं, जर हा डेल्टा किंवा प्लस हे दोन्ही प्रकार जर स्प्रेड होण्यामध्ये ते जास्ती आपण काय म्हणतो की जास्त प्रमाणात स्प्रेड होऊ शकतात, तर मग म्हणून त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा त्याचं स्प्रेड होण्याचं प्रमाण वाढलंय असं आहे का? होऊ शकतं, कारण ट्रान्समिसिबिलिटी जे तुम्ही म्हणता, स्प्रेड होण्याचं प्रमाण ती जास्त, इन्फेक्टिव्हिटी जास्त, RO व्हॅल्यू जास्त आणि सगळ्यात महत्वाचं आपले जे लहान मुलांची जी संख्या आहे अजून त्यांच्यापर्यंत वॅक्सिनेशनचं सुरुवात आता रिसेंटली झाली आहे. त्यामुळे ते जोपर्यंत 2 वॅक्सिन त्यांना मिळत नाही
तोपर्यंत त्यांची इन्फेक्टिव्हिटी, त्यांची ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन विल बी हाय. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा व्हॅक्सिनेशनचा आता जो ड्राईव्ह आहे तो जास्त फास्ट झाला पाहिजे, जास्त प्रमाणात झाला पाहिजे. आणि व्हॅक्सिनेशन शिवाय काही दुसरा इलाजच नाही आहे थांबवण्याकरता. डॉक्टर, आम्ही मगाशी आमच्या नागपूरच्या प्रतिनिधींसोबत बोलत होतो तेव्हा त्यांनी तिसऱ्या बूस्टर डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. काही देशांमध्ये 2 डोसेस लसीचे घेऊन सुद्धा तिसरा एक बूस्टर द्यावा लागतोय. तो नेमका कशासाठी, म्हणजे काय व्हेरिएंट किंवा काय परिस्थिती आली की मग त्या बूस्टर डोसची गरज लागते? बूस्टर डोस आता आपण जसं हिपॅटायटिस बघितलं किंवा दुसरे कितीतरी आजार आहेत, प्रत्येक आजारामध्ये एक बूस्टर घ्यायला लागतो. किंवा स्वाईन फ्लू सुद्धा आपण नॉर्थ हेमिस्फिअर वॅक्सिन, साऊथ हेमिस्फिअर वॅक्सिन घेतो, ती सुद्धा अॅन्युअली आपल्याला घ्यायला लागतं. कारण त्या वॅक्सिनचा प्रोटेक्टिव्ह व्हॅल्यू चेंज होत जाते, कमी होत जाते ओव्हर पिरियड ऑफ टाइम. आणि जो अँटीबॉडी टायटर असतो तो कमी होतो. तर त्याच्यामुळे काही कालांतरानंतर आपलं त्या व्हायरस करता असलेलं प्रोटेक्शन कमीच होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा जो व्हायरस आहे त्यातल्या म्हणजे ऑफ ऑल द व्हायरसेस इन व्हायरॉलॉजी, हा आरएनए व्हायरस मधले जे अमायनो ऍसिड सिक्वेन्सेस पेअरिंग आहे 30,000 अमायनो. तर त्यामध्ये कंटिन्युअसली म्युटेट होत राहणार आहे, लिनिएजेस चेंज होतील आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हायरस झाल्यानंतर आपण घेतलेला जो डोसचा जो अँटीबॉडी ऍडिक्वेट नाही राहणार, तर त्यामुळे आपल्याला घेत राहायला लागतील. बूस्टर्स विल देअर. जी डॉक्टर निखिल बाळंखे जी, खूप धन्यवाद. तुम्ही या डेल्टा म्हणजे कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंट संदर्भात खूप छान माहिती दिलीत न्यूज 18 लोकमतला आणि प्रेक्षकांना त्याबद्दल. तर एकूणच डेल्टावरती जर मात करायची असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय त्यावरती, असं डॉक्टरांचं देखील म्हणणं आहे. आता केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रिलायन्स फाउंडेशननं मदतीचा हात पुढे केलाय. रिलायन्स फाउंडेशनकडून 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख कोविड लसीचे डोसेस हे मोफत दिले गेलेत. त्यामुळे केरळच्या आरोग्य विभागाकडून आता लसीकरण केलं जाणार आहे. रिलायन्स फाउंडेशननं केलेल्या मदतीबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई यांनी आभार मानलेत. तर कोरोनाच्या प्रत्येक टप्प्यात रिलायन्स फाउंडेशन देशाच्या पाठीशी उभं आहे आणि मास्क वापरणं तसंच लसीकरण हे कोरोनापासून वाचण्यासाठी महत्त्वाचं आहे, असं रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी म्हटलंय. त्याचबरोबर 2018च्या केरळ पुरात रिलायन्स फाउंडेशननं मुख्यमंत्री मदत निधीसाठी 21 कोटी रुपयांची देखील मदत केली होती. तर आता केरळसाठी, कारण केरळमध्ये जो कोरोना व्हायरसचा प्रकोप झालाय त्यासाठी 2.5 लाख हे कोरोना लसीचे डोसेस रिलायन्स फाउंडेशननं केरळला मोफत दिलेले आहेत आणि त्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी रिलायन्स फाउंडेशनचे आभार मानलेत. आतापर्यंत केरळमध्ये आलेल्या पुरामध्ये सुद्धा जे काही नुकसान झालं त्यासाठी सुद्धा रिलायन्स फाउंडेशननं मदत केलेली आहे. आणि आता कोरोनावर मात करण्यासाठी केरळ राज्याला रिलायन्स फाउंडेशननं 2.5 लाख इतके कोरोना लसीचे डोसेस मोफत दिलेत. आणि बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. या दरम्यानची एखादी बातमी किंवा डेल्टा व्हेरियंट संदर्भातले अपडेट्स तुम्हाला पुन्हा पाहायचे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.